तर सन्माननीय आपल्या खेड तालुक्यातले सर्व पत्रकार बंधू, आमचे सहकारी जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश भाऊ बोत्रे, बाजार समितीचे संचालक विनोद भाऊ टोपे, आंबेडा स्मार्ट विलेजचे माजी सरपंच दत्ताभाऊ मांडेकर, आज तुमच्याशी संवाद साधण्याचा जो हेतू आहे तो खेड तालुक्याच्या नागरिकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे. पिण्याचं पाणी ही सगळ्यात मूलभूत गरज नागरिकांची आहे आणि पिण्याचा पाणी पुरवठा हा सगळा विषय हा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे. जे गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद या तीन संस्थांची जबाबदारी आहे. तर साधारणपणानं टंचाईचा जो काळ असतो, उन्हाळ्याचा हिवाळा संपल्यानंतर, त्या टंचाईच्या काळामध्ये टँकर लागू नयेत किंवा जिथं टँकर द्यावे लागते टँकर देणं, यासाठी एक टंचाई आराखडा आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे करतो. आणि हा टंचाई आराखडा तयार करण्याचं काम हे तालुका पातळीवर पंचायत समिती करते. मग त्याच्यामध्ये पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, गट विकास अधिकारी आणि तहसीलदार हे तीन प्रशासकीय अधिकारी त्याला जबाबदार राहतात, त्यांच्या सह्या त्याच्यावरती असतात. आणि लोकप्रतिनिधीच्या पातळीवर तालुका पंचायत समितीचे सभापती आणि तालुक्याचे आमदार यांच्याही सह्या त्या टंचाई आराखड्यावर असतात. साधारणपणाने हा टंचाई आराखडा करत असताना जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच यांना हे कळवायचं असतं की बाबा तुमच्या गावची स्थिती काय आहे. जर तुम्हाला टँकर लागणार असेल तर मग त्याची मागणी घ्यावी लागते. आणि टँकर बंद करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना दिलेल्या आहेत त्या नेहमीप्रमाणेच्या जवळजवळ 13 प्रकारच्या उपाययोजना आहेत, 12-13 प्रकारच्या. त्यातल्या आता काही बंद झाल्यात. तर ज्या रेग्युलर उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजनेमध्ये तुम्ही एक आराखडा तयार करून जिल्हा परिषदला पाठवायचा असतो आणि जिल्हा परिषद तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवते आणि जिल्हाधिकारी त्याला मंजुरी देतात. असं काही टार्गेट दिलेलं असतं कुठल्या तालुक्याला तुम्ही एवढाच पाठवा. तिथली परिस्थिती बघून किंवा तिथली टंचाईची स्थिती बघून तो आराखडा द्यायचा असतो. आता जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याकडं 1 एप्रिल ते 30 जून 2026 या कालावधीचा पूरक टंचाई आराखडा मंजूर केलेला आहे. तो 35,74,00,000 रुपयाचा आहे. एवढा मोठा टंचाई आराखडा आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टरनी मंजूर केला, त्याचा मंजुरीचा आदेश पण निघाला. आता सर्वे एस्टिमेट आणि पुढची कारवाई सुरू आहे. पण पत्रकार परिषद आम्ही यासाठी घेतली की आता मी काही जिल्हा परिषदेच्या सभागृहात नाही, पण एक नागरिक म्हणून किंवा एक सार्वजनिक जीवनात काम करणारा कार्यकर्ता म्हणून जे मला भयंकर चूक आपल्या तालुक्याच्या आराखड्यामध्ये दिसली ती आपल्या पत्रकार बांधवांच्या समोर, नागरिकांच्या समोर मांडावी, ती मी मांडतोय. आणि नंतर मग गणेश भाऊ बोत्रे असतील किंवा जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य त्यांच्या सभागृहामध्ये त्याच्याबद्दल आवाज उठवतील. परंतु आता एवढी मोठी चूक आपल्याकडनं झाली आहे की खेड तालुक्याचा टंचाईचा जो आराखडा झालेला आहे तो टंचाईचा आराखडा हा आपला टंचाईचा आराखडा त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदला पाठवला आणि तो मंजूर झालेला आहे. साधारणपणाने आपल्याला माहित असलं पाहिजे की या टंचाई आराखड्यावरती तहसीलदार आपल्या तालुक्याची त्यांची सही आहे, गटविकास अधिकाऱ्यांची सही आहे, उपअभियंता पाणी पुरवठ्यांची सही आहे, पंचायत समितीच्या सभापतींची सही आहे आणि तालुक्याच्या विधानसभा सदस्य आमदारांची सही आहे. एवढे सगळे जबाबदार महत्वाचे व्यक्ती या आराखड्यावर सही करतात. असं असताना या आराखड्यामध्ये आपल्या तालुक्याची जी स्थिती आहे ती आपण जर बघितली तर अनेक उपाययोजनांमध्ये काही आपल्या तालुक्यात सुचवलं गेलं नाही. कारण एकतर लोकप्रतिनिधीशी चर्चा केली नाही, संवाद केला नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर एकंदर जिल्ह्याचा आराखडा पाहिला तर समजा आपण एक उदाहरण घेऊ, आंबेगावच्या आराखड्यामध्ये त्यांनी काहीच मागितलं नाही. तर का नाही मागितलं तर त्यांनी टँकर पण मागितले नाही, एकही टँकर त्यांनी सुचवला नाही. मग तिथं उपाययोजनाची गरज नाही. पण आपल्या तालुक्यामध्ये साधारणपणानं 150 ठिकाणी आणि 150 टँकर लागतील. त्याच्यामध्ये 41 गावं आणि 109 वाड्यावस्त्या सुचवलेल्या आराखड्यामध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातल्या आपल्या तालुक्यानं त्या ठिकाणी टँकरची स्थिती आहे असं कळवलेलं आहे. मग एका बाजूला टँकरची स्थिती अशी असेल तर टँकर बंद करण्यासाठी किंवा टँकर लागू नये म्हणून ज्या उपाययोजना करायच्या असतात त्या उपाययोजनांमध्ये आपण काही काम केलं नाही. आता विंधन विहिरी आहे, आपण बोरवेल घेतो. आता एका बोरवेलला आता 80 ते 1 लाख रुपये लागतात, 80,000 ते 1 लाख रुपये लागतात. आता ग्रामपंचायतची क्षमता उत्पन्न पश्चिम पट्ट्यातल्या कमी आहे, त्याच्यामुळे त्या करू शकत नाही. विंधन विहीर कुपनलिका घेण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 1461 विंधन विहिरी मंजूर झालेल्या आहेत. आणि आपल्या तालुक्याची सरासरी किती पाहिजे, 10 विधानसभा आहे. आपला तालुका 100-150 विंधन विहिरी, कारण ज्या वेळेला तुम्ही 150 वाड्यावस्त्या, गाव वाड्यावस्त्या सुचवता त्यावेळेला त्या प्रमाणामध्ये जर तिथं काही ठिकाणी सर्वे केला असता आणि बोरवेल सुचवले असते तर काही ठिकाणचे टँकर बंद झाले असते. आपल्या आराखड्यामध्ये फक्त त्या ठिकाणी ही आराखड्याची कॉपी आहे, फक्त 10 विंधन विहिरी आपल्या तालुक्यामध्ये सुचवण्यात आलेल्या आहे. मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी आहे, कमी पैशामध्ये त्या ठिकाणी उपाययोजना होते, तातडीने उपाययोजना होते, लगेच लोकांना प्यायला पाणी मिळतं. पण दुर्दैवानं या ठिकाणी या आराखड्यामध्ये फक्त 10 विंधन विहिरी, त्यासाठी 10 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी सुचवण्यात आलेला आहे. दुसरी जी उपाययोजना आहे म्हणजे नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती. आता जलजीवन मिशन मध्ये देखील गणेश भाऊंनी मीटिंग लावली होती.
जलजीवन मिशनच्या अनेक योजना अर्धवट आहेत. लोकांना प्यायला पाणी मिळालं नाही. ज्यांनी लक्ष देऊन लोकप्रतिनिधी काम केले, गावकऱ्यांचं लक्ष, त्या पाणी योजना पूर्ण झाल्या. पण जलजीवन मिशनचं काम मोठ्या प्रमाणात अर्धवट आहे. याचा अर्थ असा आहे की जुन्या पाणी पुरवठा योजनांवरती आता त्या ठिकाणी गावांना प्यायला पाणी मिळते आणि काही ठिकाणच्या योजना बंद आहे. आणि मग त्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती म्हणजे काय, तर साधारणपणानं आपल्या विहिरीपासून किंवा त्या डॅम पासून, उद्भवापासून टाकीपर्यंत पाणी टाकणं हे जर बंद असेल तर त्याला आपण मुख्य पाणी पुरवठा करणारी लाईन म्हणतो, तिला पैसे मिळतात. नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीमध्ये वितरणाला मिळत नाही. आता या नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 154 कामं त्या ठिकाणी मंजूर झालीत आणि त्याची कॉस्ट आहे 12,21,00,000 रुपये. आणि खेड तालुक्याला भोपळा आहे, 0 आहे. म्हणजे खेड तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गाववाडी वस्ती असताना एका बाजूला 150 ठिकाणी टँकर लागेल असं तुम्ही सांगत असताना त्या गावच्या पाणी योजना दुरुस्ती करायला तुम्ही आराखड्यामध्ये सुचवायला पाहिजे होतं. लोकप्रतिनिधी माहिती घ्यायला पाहिजे होती, काही माहिती घेतली नाही आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये 0 आहोत. विंधनविहिरीची विशेष दुरुस्ती, आता काही ठिकाणी विंधनविहिरी जुन्या आहेत बोरवेल, पण त्या झाडांच्या मुळ्या आल्यात, पाईप सडले, त्या खराब झाल्यात, त्या दुरुस्तीलाही त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये वाव असतो. किरकोळ काम असतं, किरकोळ पैशातलं. 359 पुणे जिल्ह्यामध्ये सुचवल्या तर 1,40,00,000 रुपये त्याला पैसे मिळालेले आहेत. आपला तालुका याच्यामध्ये पण भोपळा आहे. म्हणजे अनेक ठिकाणची अशी मागणी आहे पण आपल्याला त्याला पैसे मिळाले नाही. आता टँकरनं पाणी पुरवठा करण्यामध्ये मात्र त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी 61 लाख रुपये त्या ठिकाणी सुचवण्यात आलेले आहे की 61 लाख रुपये आम्हाला लागतील. आणि जवळजवळ त्या ठिकाणी आपल्याकडं 150 ठिकाणी 41 गावं आणि 109 वस्त्या यांना पाणी टँकरनी द्यावं लागेल. म्हणजे आता सगळे टँकर सुरू नाही पण आम्हाला लागेल. हा एक पुढचा आराखडा धरून आपल्या पंचायत समितीने हा प्रस्ताव त्याच्यामध्ये केलेला आहे. आता दुर्दैवानं एकच उदाहरण सांगतो की आमचा जो पाईट पट्टा आहे, पाईट मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये बिसांबा ठाकरवाडी, मोगीजी ठाकरवाडी सरपंच वाडी म्हणणे त्यांनी त्या ठिकाणी 3 ठिकाणी टँकर द्यावे लागतील असं आराखड्यात पाठवले. कारण आमचा भाग असल्यामुळे मी आराखडा वाचला. तर आता तिथं आपल्या जलजीवन मिशन योजनेमधून त्या ठिकाणी पाणी पुरवठा रितसर सुरू आहे. त्या ठिकाणी पाणी योजना आपली पूर्ण झालेली आहे. मध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला होता, तोही आम्ही बसवला आणि पाणी योजना आता सुरू आहे. म्हणजे हे आकडे जर बघितले ते मोघमपणानं अधिकाऱ्यांनी कॉपी पेस्ट करून टाकलेले आहेत. हे पाहिलंच नाही की त्या गावाला खरं टँकर लागतो का, वस्तीला लागतो का. लोकसंख्या पण चुकीच्या लिहिल्यात अंदाजे, ते लिहू द्या. समजा वाढीव लोकसंख्या लिहिली तर आपल्याला वाढीव पाणी आलं तर जनावरांना फायदा होतो. पण तुम्ही आराखडा करताना इतकं महत्वाची गोष्ट आहे, पूर्ण उन्हाळ्याचा काळ याच्यावरती जाणार आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढच्या वर्षाचे टँकर कमी होणार आहे. अशा एका महत्वाच्या विषयावरती दुर्दैवानं या ठिकाणी तहसीलदारांचं लक्ष नाही, गटविकास अधिकाऱ्यांचं नाही, पाणीपुरवठा डेप्युटी इंजिनियरचं नाही. आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना ज्या वेळेला सभापती याच्यावर सही करतात, कारण साधारणतः 9 मार्चला सभापतींची निवड झाली, 1 एप्रिल पासूनचा हा आराखडा आहे. तुमच्या दिवस इतके हातामध्ये होते की सगळ्या जेडपी पंचायत समितीची एखादी मिटिंग घेता आली असती, पत्र देता आलं असतं, ग्रामसेवकच्या ग्रुपवर माहिती टाकता आली असती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गरजेची कामाची लिस्ट करता आली असती. त्यांनी तशीच सही केली, काही बघितलेली दिसत नाही. मी उपसभापती परवा मला मंगेश सावंत एका कार्यक्रमात भेटले, मी त्यांना विचारलं टंचाई आराखडा, मला माहितच नाही. आता गणेश भाऊ इथं आहेत, त्यांना मी विचारलं कुणालाही टंचाई आराखडा केलेला पंचायत समितीने माहित नाही आणि तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी देखील याच्यावर सही केलेली आहे. आमदार महोदय देखील जिल्हा परिषदेचे सदस्य होते, त्यांनी अनेक टंचाई आराखडे पाहिलेले, त्यांना याचा अनुभव आहे. असं असताना त्या ठिकाणी अशा प्रकारे टंचाई आराखड्यामध्ये प्रचंड दुर्लक्ष त्या ठिकाणी आपल्याकडे झालेलं आहे. आणि त्यामुळं स्रोत बळकटीकरणामध्ये पण आपल्याकडे त्या ठिकाणी काही मागितलेलं नाही. प्रगती पथावर योजना पूर्ण करणं हे कमी असतं काम, ते आपल्याकडे फार नाही. परंतु नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती, विंधन विहिरी आणि त्या ठिकाणी स्रोत बळकटीकरण या उपाययोजनांमध्ये आपल्या तालुक्याला खूप चांगला निधी मिळाला असता. आणि याला असं काही नाही की विरोधी पक्षाचे आमदार म्हणून त्या तालुक्याला निधी मिळत नाही. टंचाई आराखड्यामध्ये काही पाहिलं जात नाही. गरजेप्रमाणे आराखडा येतो तसा जिल्हा परिषद पाठवते, कलेक्टर त्याला मंजुरी देतात. त्यामुळे याच्यामध्ये काही वशिला चालतो, विरोधी पक्षाचे आमदार म्हणून तालुक्याला मिळत नाही असं अजिबात नाही. आता याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप पण नाही, कुणी का टाकू नका काम असंही सांगितलेलं नाही. मग इतकं सरळ काम असताना त्या ठिकाणी या अतिशय महत्वाच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. एखाद्या वस्तीमध्ये जिथं पाणी प्यायला नाही तिथे एकदा जाऊन आल्यानंतर त्या लोकांना कळेल की हा प्रश्न किती गंभीर आहे. आणि मग दुर्दैवानं त्या ठिकाणी आता पत्रकार परिषद म्हणली की आपल्या लोकांना वाटतं फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप चाललेत. मला राजकीय आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत, कारण त्याच्यामध्ये मग लोकांचे प्रश्न दाखवून जातात, आपल्या तालुक्यातले प्रश्न बाजूला राहतात. आणि म्हणून माझी सभापतींना, आमदारांना आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हा आराखडा वाचला का नाही, पाहिलं का नाही, जिल्हा कुठं आहे, आपण कुठं आहे, आपल्या तालुक्याची स्थिती काय आहे, हे त्याने अजिबात बघितलेलं नाही. आणि त्यामुळं त्यांनी हे पाहायला पाहिजे. 1 वर्ष तालुक्याचं यामुळे नुकसान झालेलं आहे. आपला तालुका टँकर मुक्त करणं हे प्रत्येकाचं. तर माझा जिल्हा परिषदचा मतदारसंघ आहे, तळवडे कोयंडे 2 गावं सोडली त्याही पाणी योजना लास्टलेला आहे. तर माझ्याकडे तुम्हाला कुठेही टँकरची मागणी दिसणार नाही. आम्ही नियोजनपूर्वक त्या ठिकाणी काम केले. मी झेडपी सदस्य होण्यापूर्वी
13 टँकर त्या ठिकाणी माझ्याकडे सुरू होते. आज ते प्रमाण एकच तळवडेगाव माझ्याकडे राहिलेलं आहे. त्याची पाणी योजना आम्ही आता लास्टला पूर्ण करतोय. आणि म्हणून आपला तालुका टँकर मुक्त करणं, लोकांना पिण्याचं पाणी देणं हे प्राधान्य क्रमाचं काम आहे. आता होणार काय, पुढारी म्हणणार अधिकाऱ्यांनी केलं नाही, अधिकारी म्हणणार पुढाऱ्यांचं लक्ष नव्हतं. हे एकमेकावर आरोप करण्याचा काही अर्थ नाही. तुम्ही ज्यावेळी याच्यावर सही करता आराखड्यावरती आणि याच्यावर प्रत्येक पानावर सही आहे, तुम्ही असं काही समजू नका प्रत्येक पानावर सही आहे. तुम्ही जिथं नळ पाणी पुरवठा दुरुस्ती म्हणले निरंक, तिथं पण सही आहे. म्हणजे तुम्ही निरंक बांधताय तालुका अख्खा की आम्हाला गरज नाही 1 रुपये सुद्धा पाणी दुरुस्तीची. एका बाजूला जलजीवन मिशनची योजना गाजत आहे बंद म्हणून, दुसऱ्या बाजूला प्यायला पाणी नाही, तरी तुम्ही निरंक बांधताय आणि त्याच्यावर सह्या करताय. म्हणजे हे इतकं जर आपण वरवरपणानं काम करणार असू, उथळपणानं काम करणार असू तर याच्यामध्ये तालुक्याचं नुकसान आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी हे बघा तक्ता तुम्ही बघितलं तर निरंक आहे आणि त्याच्यावरती सह्या आहेत सगळ्यांच्या, प्रत्येक पेजवर सह्या असतात. म्हणजे इतक्या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून नुसते एकमेकावर आरोप करून त्या ठिकाणी काही होणार नाही. आपल्या तालुक्यात याचं नुकसान झालेलं आहे. तर माझी आता प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती आणि आव्हान पण राहणार आहे की आमचे सदस्य सभागृहामध्ये याच्यावर तुम्हाला जाब विचारतील. आम्ही वरिष्ठांकडे पण तक्रार करू की या अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या विषयाकडे दुर्लक्ष केले. टंचाई आराखडा हा अतिशय चुकीचा केलेला आहे. त्यामुळे जे जबाबदार याला आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सीओकडे करू, कलेक्टर करू, विभागीय आयुक्तांकडे करू. कारण शेवटी जर काळ सोपवला आणि जर आपण काही बोललोच नाही आणि फक्त राजकीयच बोलत राहिलो, आता आम्हालाही माहिती आहे लग्न यात्रा आहे, तर सगळ्या तालुक्यातले कुठेही पण लग्न यात्रा करतातच ना. परंतु लग्न यात्रा करण्याच्या नादामध्ये जर लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होणार असेल तर आम्ही जे लोक पदावर आहेत, जे लोक पदावर आहेत त्या पदावरच्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की लग्न यात्रा हा कार्यक्रम वेगळा आहे आणि आपला अधिकारी तो आपण वाजवायला पाहिजे. आपण तालुक्याचं हित बघितलं पाहिजे, तालुक्यात योजना खेचून आणल्या पाहिजे. हे दुर्दैवानं त्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळे घडलेलं आहे. आणि म्हणून ही माहिती आज पत्रकार बांधवांच्या समोर यासाठी दिली की तुमच्याकडे आल्यानंतर लोकांमध्ये जागृती होईल, प्रेशर राहील. शेवटी मीडियामुळे प्रेशर तयार होतो, लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांवर प्रेशर तयार होतो. नाही तर मग हे असंच झाकून ठेवणार, कुणी बघणार नाही. पावसाळ्याने पावसाळा आला की सगळे लोक विसरून जाणार. आणि त्याच्यामुळे हा विषय मी त्या ठिकाणी जनतेच्या समोर तुमच्या माध्यमातून मांडतो आहे, अधिकाऱ्यांच्या समोर मांडतो आहे. आणि याच्यात अजून काही दुरुस्ती करता येईल का याचा देखील प्रयत्न आम्ही करणार आहोत. धन्यवाद.